हे गाईज गुड मॉर्निंग झालेली आहे सकाळ आणि आज सकाळची सुरुवात मी काही अशी करणार आहे. आज मी लावणार आहे झाडं, जे की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल की आम्ही खूप सारे झाडं आणलेले आहे. ते आज मी लावणार आहे. तर त्याला आपण चला लावूया आपण झाडं. सगळ्यात आधी काढते हा झाड, कारण माझ्याकडे एक कुंडी नाही एक्स्ट्राची. याला मी काढून देते आधी. फुलं नको तोडू. नाही 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 ए बाबा, नाही 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 नाही, फुलं नको तोडू ना. हे काय सध्याच फुलं तोडायला लागली. थांब, आपण झाड लावायचं होतं ना इकडे. ए बाबा, फुलं नको तोडू गं. दोन फुलं तोडली, बाकी लावायची. म्हणा तिकडे हॅलो. मी काल आणले होते, काल फुलांच्या नर्सरीमधून थोडे जवळ जवळून दाखव ना कसे झाड. हे बघा, हे झाड दाखव बाबा. आपण इथे झाड लावू. हे बघ, तू लावते काय झाडं लावते. हा, झाडं लावू आपण. ये 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 ये, झाडं कशी लावते तू. हे टाकी असं. वाव, हे काय आहे बघा. गोबी आहे. गोबी नाही आहे. वाव, सकाळी बंद कर. पंखा कर, जल्दी से बंद कर. फूल बरसाए नानी के ऊपर से. चलो थोड़ा फूल लेके हम खाना. ये देखो, आप देख सकते हो. ये अभी झाड़ को पानी डाल रही है. पानी थोड़ा पाइप दे भाई उधर से. वैसे तो खुल रहा है. मैं इसको डाल तो गीली हो जाएगी. ये देखो, हमारा नल हलचल कर रही. क्या देखो, नदियाँ भर गई है. जिसको डांस ही आहे आमची तुळस. अशी बंद कर दे परी. आणि हा आहे आमचा असा सुंदरसा छोटासा गार्डन. बघू शकता तुम्ही. बनवत आहे गाजरचा शिरा. गाजरचा शिरा म्हणू शकता, हलवा म्हणू शकता. मी हलवा शिरा दोन्ही सुद्धा म्हणते. तर गाजरचा मी आज मी डाएटवर आहे. मी बनवत आहे गुळाचा गाजरचा हलवा आणि मी तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे. तर गाजरच्या हलव्यामध्ये लागणारी वस्तू ही आहे. गाजर घेऊन घेतलाय मी 1 किलो आणि खवा सुद्धा घेतलाय आणि 1 वाटी तूप. असं मी बनवणार आहे आणि याच्यात मी टाकणार आहे साखरेच्या जागी जॅगरी पावडर आणि तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करणार आहे की मी कसं बनवते. तुम्ही सुद्धा कशी बनवता मला नक्की सांगा कमेंट मध्ये. मी साखर नाही टाकत. इसमें डालेंगे हम 1 कटोरी घी और ये अच्छे से मेल्ट हो जाएगा. मेल्ट होते तक हम इसमें डालेंगे ये 1 किलो गाजर पिसा हुआ और इसको अच्छे से 15 से 20 मिनट भून लेंगे. हम इसको ऐसे भून लेंगे अच्छे से और 15-20 मिनट भूनने के बाद इसमें दूध डालेंगे. तो अभी इसको अच्छे से भूनने देते हैं. या स्टेज पर्यंत भाजून झाल्यावर आपण याच्यात टाकू हा 1 लिटर दूध आहे आणि याला आपण चांगल्याने शिजू देऊ. मला पण दाखव. आणि यात आपण टाकू थोडंसं खवा आणि बाकीचा खवा आपण नंतर टाकू. हे बघू शकता तुम्ही. हे असं छान असं दाणेदार हलवा बनते आणि याला अर्धा तास चांगल्याने शिजवायचं. त्यानंतर हा होणार हलवा कम्प्लीट आहे ना. मस्त रेसिपी, छान टेस्टी. हे बघा, हा झाला ह्या स्टेजवर पूर्ण याचं दूध आटलेलं आहे. आता आपण यात टाकूया जॅगरी पावडर. तुम्ही आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता. मी माझ्या टेस्ट अकॉर्डिंग टाकत आहे आणि हा स्पेशली डाएट मध्ये तुम्ही खाऊ शकता. खरंच
खूप टेस्टी वाटते. काही लोकांना असं वाटते की नाही, गुळाचा हलवा म्हणजे काही टेस्टच नाही, पण सिरियसली सांगू ना, याचा पण एक वेगळाच टेस्ट आणि खूप छान वाटतं. आता याला आपण 15 ते 20 मिनिटं शिजू देऊ आणि बघा असा खूप सुंदरसा फ्लेवर देणार, तुम्हाला टेस्ट पण खूप सुंदर येणार. आणि वरून आपण याला गार्निश करू खव्याने, मस्त छान वाटते. सो मी बनवलेला आहे माझ्यासाठी गाजरचा हलवा, ते पण डाएटवाला, शुगर फ्री, म्हणजे की गुळाचा हलवा पण एवढा टेस्टी होऊ शकते. खरंच मला तर वाटलं नव्हतं, पण जेव्हा मी हे रेसिपी ट्राय केली तेव्हा मला वाटलं की खरंच हा हलव्यापेक्षा दुसरा हलवा तर कुठलाच टेस्टी वाटत नाही, आणि ते पण डाएटमध्ये. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा. माझा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.